नमस्कार, मी हितेश उपासनी। वळूया महाराष्ट्रातून आपल्या जिल्ह्याचं नाव उंचावत नेणाऱ्या एका बातमीकडे। एकीकडे अनेक मराठी शाळांमध्ये अनेक सोयी सुविधा नसल्याची ओरड असते, मात्र नंदुरबार सारख्या अतिदुर्गम असलेल्या एका शाळेनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 मध्ये सहभाग नोंदवून तब्बल 21 लाखांचं बक्षीस प्राप्त करून नंदुरबार जिल्ह्याचं नाव उंचावर नेऊन ठेवलंय। तर मग आपण पाहूया ती शाळा कोणती आहे ते। आदिवासी संस्कृतीचा वारसा लाभलेल्या नंदनगरीतील म्हणजे आजच्या नंदुरबार शहरातील सुमारे 100 वर्षांहून अधिक काळ सेवा हे व्रत घेऊन आरोग्य व शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्री ट्रस्ट नंदुरबार या संस्थेअंतर्गत कार्यरत असणारी व 1966 सालात स्थापन करण्यात आलेल्या एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अभियानाअंतर्गत संपूर्ण नाशिक विभागात खासगी व्यवस्थापनाच्या शाळा या गटात प्रथम क्रमांक पटकावलाय। दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनानं परिपत्रकाद्वारे जाहीर केल्यानुसार नाशिक विभागात या विद्यालयाला प्रथम पारितोषिक जाहीर झालंय आणि दिनांक 14 ऑक्टोबर रोजी नरिमन पॉइंट मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट या ठिकाणी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्राचे शिक्षण विभागाचे मुख्य आयुक्त मांढरे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। 21 लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। शैक्षणिक वर्ष सन 2024-25 यामध्ये सर्वच शाळांचे मूल्यांकन करण्यात आलंय। या अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचं मूल्यमापन केलं गेलं। या अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना विविध उपक्रमासंदर्भात गुणदान देऊन विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचं आयोजन, आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न, त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग, यामध्ये शाळा व परिसराचं सौंदर्य, शाळेची इमारत, संरक्षण भिंत, सुशोभित वर्गखोल्या, बोलक्या भिंतींची उभारणी, विद्यार्थी मंत्रिमंडळ, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना, परसबाग, अमृत वाटिका, मेरी माटी मेरा देश, तसंच डिजिटल साक्षरता, जर्मन भाषेचं प्रशिक्षण, महावाचन चळवळीतील मोठ्या प्रमाणात नोंदवलेला सहभाग, सुसज्ज संगीत दालन, मॅथ्स पार्क, बचत बँक, विविध कला क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील यश, गत 3 वर्षातील विद्यालयाचा गुणात्मक विकास इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन विविध निकषांवर आधारित शाळेचं मूल्यांकन करण्यात आलं। सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी एस.ए. मिनिस्ट्री ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉक्टर राजेश वळवी, विद्यालयाच्या प्राचार्या सौ नूतन वर्षा राजेश वळवी, उपाध्यक्ष श्री हर्षानंद काळू व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षक मिनल वळवी, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक छोटू बोरसे, उपशिक्षिका सुनीता कुवर, उर्मिला मोरे, ललिता पानपाटील, उपशिक्षक अविनाश सोनेरी, किरण पाटील, किरण मराठे उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचं YouTube लाईव्हद्वारे प्रक्षेपण विद्यार्थ्यांनी विद्यालयांमध्ये पाहिलं आणि आपल्या शाळेचं नाव घेताच विद्यार्थ्यांनी जल्लोष व्यक्त करून आनंद केला। संस्थेच्या चेअरमन श्रीमती मार्था सुतार, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉक्टर राजेश वळवी, संस्थेचे उपाध्यक्ष हर्षानंद काळू व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन सर्वांचं अभिनंदन केलं व शुभेच्छा दिल्या। समाजातील सर्व स्तरावरून विद्यालयाचं कौतुक करण्यात आलं। शालेय शिक्षण विभागामार्फत एक अभियान राबवण्यात आलं होतं मागच्या वर्षी, मुख्यमंत्री सुंदर शाळा माझी शाळा सुंदर शाळा, आणि त्या अभियानांतर्गत टप्पा 2 मध्ये नाशिक विभागांतर्गत आम्हाला प्रथम पारितोषिक प्राप्त झालं। याचा मला अभिमान वाटतो, कारण नाशिक विभागात
इतर 3 जिल्हेसुद्धा होते, नाशिक, जळगाव आणि धुळे. तर त्या चारही जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याला, जो आदिवासी बहुल जिल्हा आहे, त्या जिल्ह्याला मान आमच्या शाळेने मिळवून दिला, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि या अभियानाअंतर्गत मुख्यत्वे करून 3 बाबींचं मूल्यांकन करण्यात आलं. त्यात गुणवत्ता हा एक महत्त्वाचा भाग होता. दुसरं, शाळेत असणाऱ्या भौतिक सुविधा, नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेने जे राबवले होते आणि सोबतच शासनाचे जे ध्येय धोरण होते ते आम्ही कसे राबवले त्याचासुद्धा त्यात समावेश होता. आणि प्रामुख्याने माझ्या शाळेने राबवलेले जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत त्यात जर्मन भाषा विद्यार्थ्यांना शिकता यावी, जी फॉरेन लँग्वेज आहे, त्यासाठी आम्ही वेब कॅम्पच्याद्वारे जर्मनीहून प्रशिक्षक आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मागच्या वर्षी जर्मन भाषेचं प्रशिक्षण दिलं. त्याचप्रमाणे शाळेमध्ये आम्ही सुंदर एक परसबाग तयार केलेली आहे. त्यातला भाजीपाला आमच्या पोषण आहारामध्ये वापरला जातो. सोबतच मॅथ्स पार्कसुद्धा डेव्हलप केलेला आहे. सोबतच इंग्लिश लँग्वेज लॅब आम्ही विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली आहे. तर विद्यार्थी हेडफोनच्या मदतीने इंग्लिशचे प्रोनाऊन्सिएशन कसे व्यवस्थितरित्या करता येतील तर ते त्याचा अनुभव घेतात आणि तिथं प्रॅक्टिकली त्यांना शिकायला मिळतं. तर असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, सोबतच म्युझिक रूम आहे, स्पोर्ट्स रूम आहे, इनडोअर आउटडोअर गेम्स खेळण्यासाठी शाळेमध्ये सुविधा आहेत. तर अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम आम्ही वर्षभरात राबवले होते. सोबतच आमच्या शाळेतील विद्यार्थी फक्त राज्यस्तरावरच नाही तर राष्ट्रीय पातळीपर्यंतसुद्धा गेलेले आहेत. स्काउट गाईड विभागामार्फतसुद्धा आमच्या अनेक विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मॅडम, या पुरस्काराचं स्वरूप काय, नेमकं किती रक्कम मिळालेली? आम्हाला मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते, सोबतच शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेब, सोबतच कुंदन मॅडम ज्या मुख्य सचिव आहेत शिक्षण विभागाच्या, आणि मांढरे साहेब आयुक्त, या सर्वांच्या हस्ते आम्हाला एक सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि सोबतच 21 लाखाचा चेक पारितोषिक मिळालेला आहे. गुड आफ्टरनून, मायसेल्फ रिद्धेश नांद्रे फ्रॉम एसएम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज नंदुरबार. आज मी तुम्हाला पॅरलल लाईन्स आणि एंड ट्रान्सव्हर्सल याच्याबद्दल थोडी माहिती देणार आहे. तर आमचं हे जे मॉडेल आहे याच्यात आपल्याला पॅरलल लाईन्स दिसतं आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल. याच्यामुळे जे लहान मुलं असतात की ज्यांना त्यांचे थिअरम समजत नाही ते त्यांना आपण व्यवस्थित समजावून शकतो. जसं की हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, हे इंटेरियर अँगल्स आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहे, तर त्यांना आपण ते समजावून सांगू शकतो, कारण त्यांना ते एवढं लवकर क्लिअर होत नाही. नंतर याचा दुसरा असा यूज आहे, आपण इथे आणि इथे जर अशी लाईन केली तर तो एक रेक्टँगल फॉर्म होतो, हे आपल्याला माहितीच आहे. तर त्या रेक्टँगलमुळे आपल्याला रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज जसं की अपोजिट साइड्स आर पॅरलल, अपोजिट साइड्स आर इक्वल, हे जे कन्सेप्ट्स आहे हे त्यांना लवकर समजतील. असं या मॉडेलचा आपण यूज करू शकतो. आनंद आयरे फ्रॉम एसएम हायस्कूल ज्युनियर कॉलेज नंदुरबार. तर आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल गिवन आहे, त्याच्यावर आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. तर मेजरमेंट्स आपल्याला गिवन आहे, त्याचे बेस दिलेला आहे 3 युनिट्स, हाईट दिलेली 4 युनिट्स आणि हायपोटेनस दिला आहे 5 युनिट्स. तर त्याच्यावर आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. तर त्याचा फॉर्म्युला असा आहे की हायपो स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. तर याचा यूज आपल्याला एखादी परपेंडिक्युलर वॉल बांधण्यासाठी होतो किंवा गार्डनमध्ये ज्या स्लाईड असतात त्या या थेरमनुसार बांधल्या गेलेल्या असतात, किंवा कोण लॉंग डिस्टन्स न ट्रॅव्हल करता शॉर्टेस्ट डिस्टन्स आपण त्याच्याने फाइंड करू शकतो. थँक्यू. हिरालाल मराठे, MDTV न्यूज, नंदुरबार. आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट.